हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर्स, आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहतोय अल्कोहोल्स. अल्कोहोल्समध्ये आपण पॉईंट पाहतोय प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स, आणि याच्यामध्ये ऑलरेडी आपण 3 मेथड कंप्लीट केलेले आहेत. फ्रॉम अल्कायल हॅलाइड्स, सेकंड मेथड फ्रॉम अल्केन्स, अँड थर्ड मेथड फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स. तर आपण अल्कायल हॅलाइडपासून, अल्किनपासून आणि कार्बोनिल कंपाऊंडपासून अल्कोहोलचं प्रिपरेशन केलेलं आहे. तर आज आपण पाहतोय प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. तर आज आपण काय पाहतोय, तर अल्कोहोलचं प्रिपरेशन आपण पाहतोय फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. तर आज आपल्याला काय करायचं आहे, तर ग्रिग्नार्ड रिएजंटपासून आपल्याला अल्कोहोल तयार करायचे आहेत. तर मग ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय असतं, तर ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजेच काय, तर RMgX बोर्डवरती लिहिलेलं आहे. RMgX, where R means any alkyl or aryl group, Mg magnesium metal आहे, X means any halogen atom. तर RMgX म्हणजे काय, तर हे ऑलरेडी आपण कुठे पाहिलं होतं, फर्स्ट टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स. पहा आता याच्यामध्ये आपण काय करतोय, तर ग्रिग्नार्ड रिएजंटपासून आपण अल्कोहोलचं प्रिपरेशन करतोय. तर याच्यामध्ये कोणकोणत्या कंपाऊंडची रिएक्शन ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत केल्यानंतर आपल्याला अल्कोहोल मिळेल, कोणकोणत्या कंपाऊंडची रिएक्शन ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत केल्यानंतर आपल्याला अल्कोहोल मिळेल. तर याच्यामध्ये आपण तो फर्स्ट कंपाऊंड पाहतोय. फर्स्ट आहे ए, फ्रॉम अल्डिहाइड्स अँड केटोन्स. फ्रॉम अल्डिहाइड्स अँड केटोन्स. अल्डिहाइड्स अँड केटोन्स. अल्डिहाइड्स आणि केटोन्स हे कोणते कंपाऊंड आहेत, कार्बोनिल कंपाऊंड. पाठीमागं आपण हे पाहिलं होतं, aldehydes and ketones are carbonyl compounds. The compounds which contains carbonyl group are called carbonyl compounds. ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बोनिल ग्रुप असतो अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, कार्बोनिल कंपाऊंड्स. मग कार्बोनिल ग्रुप म्हणजे कोणता, तर C+O. म्हणजे अल्डिहाइड आणि केटोनची रिएक्शन जर आपण ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत जर केले तर आपल्याला काय मिळतात, अल्कोहोल्स मिळतात. अल्डिहाइड्स अँड केटोन्स. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे, First point, all the three types of alcohols can be prepared by this method. तर ह्या मेथडनं आपल्याला तीनही टाईपचे अल्कोहोल तयार करता येतात. तिन्ही टाईपचे अल्कोहोल म्हणजे सांगा कोणते, 1 डिग्री अल्कोहोल, 2 डिग्री अल्कोहोल अँड 3 डिग्री अल्कोहोल. अल्डिहाइड्स आणि केटोनची जेव्हा आपण रिएक्शन ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत करतो तेव्हा आपल्याला तीनही टाईपचे अल्कोहोल्स मिळतात. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शियरी अल्कोहोल. म्हणजेच 1 डिग्री अल्कोहोल, 2 डिग्री अल्कोहोल अँड 3 डिग्री अल्कोहोल. याच्यामध्ये जर तुम्हाला एक रिएक्शन समजले तर बाकीच्या सर्व रिएक्शन इथून पुढे तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये समजणार आहेत. पहिली रिएक्शन जर तुम्हाला समजली तर बाकीच्या जवळपास सिमिलर रिएक्शन्स आहेत. त्यामुळे फर्स्ट रिएक्शन नीट समजून घ्या, तुम्हाला बाकीच्या रिएक्शन्स ऑटोमॅटिक समजतील. याच्यामध्ये आपण काय करूया, तिन्ही टाईपचे अल्कोहोल्स तयार करूया. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट घेऊया प्रायमरी अल्कोहोल. तर आपण इथं फर्स्ट काय लिहूया, प्रायमरी अल्कोहोल. जर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर करत असेल तर काय करायचं, ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन GR म्हणजेच काय, ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस काय करायचा, अल्डिहाइड घ्यायचा. कोणता अल्डिहाइड घ्यायचा, फॉर्माल्डिहाइड. कोणता अल्डिहाइड घ्यायचा, फॉर्माल्डिहाइड. तुम्ही फॉर्माल्डिहाइड घेतला आणि तुम्ही कोणताही ग्रिग्नार्ड रिएजंट घ्या, त्या ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन जर तुम्ही फॉर्माल्डिहाइडसोबत जर केले तर तुम्हाला 100% काय मिळणार, 1 डिग्री अल्कोहोल मिळणार. 1 डिग्री अल्कोहोल कसा तयार होतो ते आपण बघूया. फॉर्माल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय आहे, तर फॉर्माल्डिहाइडचं स्ट्रक्चर आहे HCOOH. द कॉमन नेम ऑफ दिस अल्डिहाइड इज फॉर्माल्डिहाइड. हा एक अल्डिहाइड आहे, कोणता, फॉर्माल्डिहाइड, HCOOH. द IUPAC नेम ऑफ फॉर्माल्डिहाइड इज, फॉर्माल्डिहाइडचं IUPAC नेम आपल्याला काय लिहिता येईल, 1 कार्बन आहे त्यामुळे आपण वर्ड रूट काय लिहितो, मिथ. एकच कार्बन आहे त्यामुळे आपण काय लिहिणार, NaCOOH. अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे आणि अल्डिहाइड असेल तर लास्ट आपण ए रिमूव्ह करून त्या ठिकाणी काय लिहितो, AL. अँड दिस इज IUPAC नेम मिथॅनल. म्हणजे फॉर्माल्डिहाइड हे कॉमन नेम आहे आणि मिथॅनल हे IUPAC नेम आहे. आलं लक्षात. त्यानंतर आता आपण इथं काय लिहूया, एक ग्रिग्नार्ड रिएजंट लिहूया. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजेच काय, RMgX, वेअर R मीन्स एनी अल्काइल ऑर अरायल ग्रुप. R म्हणजे आपण कोणताही अल्काइल
किंवा अरायल ग्रुप आपण घेऊ शकतो. समजा आपण इथं लिहिलं अल्कायल ग्रुप CH3, पुढे काय टाकायचं आहे Mg आणि Mgला पुढे काय टाकायचं आहे X मीन्स एनी हॅलोजन ॲटम CH3MgBr घ्या किंवा इथं Cl घ्या किंवा इथं आयोडीन घ्या, काही फरक पडत नाही. पहा हा आहे मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. दिस इज मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. तर हा काय आहे आपला ग्रिग्नार्ड रिएजंट. दिस इज ग्रिग्नार्ड रिएजंट. येथे लक्षात एकदम सिंपल आहे. पहा ह्या CH3 वरती चार्ज कोणता आहे, तर या CH3 वरती आहे पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि या Mg वरती आहे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आपण हॅलो अल्केन्स अँड हॅलोरेन्समध्ये इथे आपण पाहिलं तर कार्बनटमवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज आणि Mg वरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज. इथे पहा C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप आहे. इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोण आहे, तर आपल्याला माहीत आहे ऑक्सिजन कॅरीत पार्शियल निगेटिव्ह चार्ज अँड कार्बनटम कॅरीत पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. एकदम सिंपल आहे. मग आता मला सांगा हा जो न्यूक्लियोफाईल आहे CH3 मायनस तो ऑक्सिजन ॲटमवरती अटॅक करेल का कार्बनटमवरती अटॅक करेल. एकदम सिंपल आहे. CH3 कसा आहे निगेटिव्हली चार्ज आणि तो अटॅक कशावरती करेल पॉझिटिव्हली चार्ज कार्बनटमवरती करेल. म्हणजे अटॅक कसा होणार आहे CH3 to C असा अटॅक होणार आहे. हा CH3 आणि हा C याच्यामध्ये काय तयार झालं एक बॉन्ड तयार झाला येथे लक्षात. त्यामुळे ह्या कार्बनची व्हॅलन्सी किती झाली 5 झाली आणि त्यामुळे कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये असणारा एक पाय बॉन्ड हा ओवरती शिफ्ट होईल. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन्स ओवरती शिफ्ट होतील आणि त्यामुळे ओवरती चार्ज कोणता येणार निगेटिव्ह चार्ज येणार. इथे निगेटिव्ह चार्ज तयार होईल. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड राहील सिंगल बॉन्ड राहील. ओवरती येणार निगेटिव्ह चार्ज C आणि Oमध्ये सिंगल बॉन्ड येणार आणि ह्या O मायनसला काय टच येणार हा पॉझिटिव्ह पार्ट MgBr. म्हणजे आपल्याला फर्स्ट काय मिळेल कॉम्प्लेक्स मिळेल. कॉम्प्लेक्स हा H ॲज इट इज H पुढे C हा पण H ॲज इट इज. ह्या CH3नं ह्या C वरती अटॅक केला आहे म्हणजेच ह्या Cला काय अटॅच होणार CH3 अटॅच होणार. C आणि Oमध्ये कोणता बॉन्ड राहणार सिंगल बॉन्ड राहणार. ह्या ओवरती 2 इलेक्ट्रॉन शिफ्ट झालेत म्हणजे ओवरती चार्ज कोणता येणार निगेटिव्ह चार्ज येणार. ह्या निगेटिव्ह चार्ज ओला काय अटॅच होणार MgBr. तर आपल्याला हा फर्स्ट काय मिळाला एक कॉम्प्लेक्स मिळाला. ओवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज Mg वरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज कॉम्प्लेक्स. त्यानंतर याचं आपल्याला काय करायचं आहे हायड्रोलायसिस करायचं आहे. हायड्रोलायसिस म्हणजेच काय तर ॲडिशन ऑफ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड H+ किंवा हेच अजून कधी कधी कसं लिहितात तर H3O+ असं लिहितात. काही काही बुक्समध्ये तुम्हाला H2O पण लिहिलेलं दिसेल ओनली H2 तरी चालेल. H2O/H+ असं लिहिलेलं असेल किंवा याच्या ऐवजी काय लिहिलं असेल H3O+. ह्या सर्वांचा मिनिंग काय होतं हायड्रोलायसिस ॲडिशन ऑफ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. ॲसिडिक हायड्रोलायसिस करायचं. वॉटरमध्ये काय असतं सांगा H+ OH-. इथे लक्षात ह्या वॉटरमध्ये काय आहे H+ OH-. H+ OH-. हा O- काय करेल ह्या H+ वरती अटॅक करेल वॉटरमधल्या आणि त्यामुळे हा जो H+ आहे तो H+ कुठे अटॅच होईल ह्या O- ला अटॅच होईल. मग सांग कंपाऊंड आपल्याला काय मिळेल HCH3 सिंगल बॉन्ड OH. ह्या O- ह्या H वरती अटॅक केला म्हणजेच हा H काय झाला ह्या Oला अटॅच झाला काय तयार झालं OH. शिल्लक करायला प्लस हा Mgला अटॅच Br आणि त्यालाच काय अटॅच होणार होता हा OH निगेटिव्ह. म्हणजेच काय मिळेल आपल्याला इथं Mgला काय अटॅच आहे Br आणि आता काय अटॅच होईल OH. मला सांगा इथे आपल्याला एक अल्कोहोल मिळाला. दिस इज अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे सांगा हा हेच आपण असं लिहू शकतो CH3 त्यानंतर सिंगल बॉन्ड ह्या Cला H किती अटॅच आहेत 2 त्यामुळे आपण असं लिहू शकतो CH2 पुढे सिंगल बॉन्ड OH CH3 CH2 OH. इथाइल अल्कोहोल तयार झाला. इथाइल अल्कोहोलचं IUPAC नेम काय इथाइल अल्कोहोलचं IUPAC नेम आहे इथेनॉल अँड इथेनॉल इज प्रायमरी अल्कोहोल. एकदम सिंपल आहे. आपण काय केलं ग्रिग्नार्ड रिएजंटपासून काय केला प्रायमरी अल्कोहोल तयार केला. त्यासाठी आपण काय केलं ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन काय केली फॉर्माल्डिहाइड सोबत केली म्हणजेच मिथेनॉल सोबत रिएक्शन केले त्यावेळेस आपल्याला काय मिळाला प्रायमरी अल्कोहोल. एकदम सिंपल आहे. फॉर्माल्डिहाइड रिएक्ट्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट टू गिव्ह फर्स्ट कॉम्प्लेक्स विच ऑन हायड्रोलायसिस गिव्ह प्रायमरी अल्कोहोल इथाइल अल्कोहोल दॅट इज इथेनॉल. एकदम सिंपल आहे. समजलं हे सर्वांना. तर हे नोट डाऊन करून घ्या. आपण पुढचे पॉईंट्स पाहूया. नोट डाऊन.
हां झालं सर्वांचं नोट डाऊन करून हे. हां आपण काय केलं, ग्रिग्नार्ड रिएजंटपासून काय केलं, प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर केला. हां याच्यामध्ये आपण प्रिपेअर करूया सेकंड 2 डिग्री अल्कोहोल. ग्रिग्नार्ड रिएजंटपासून काय प्रिपेअर करायचं आपल्याला, 2 डिग्री अल्कोहोल. तर मग काय करावं लागेल, ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन कशासोबत करावं लागेल, तर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन आपल्याला करावं लागेल ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस अल्डिहाइड. ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस अल्डिहाइड. फक्त तो अल्डिहाइड फॉर्मॅलिडेट नसला पाहिजे, अदर दॅन HCHO. HCHO म्हणजेच काय, तर फॉर्मॅलिडेट. फक्त फॉर्मॅलिडेट सोडून दुसरा कोणताही आपण अल्डिहाइड घेतला. पहा जर आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंटपासून जर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल तयार करायचं असेल तर काय करायचं, ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन कशासोबत करायची, अल्डिहाइड सोबत करायची. पण तो अल्डिहाइड फॉर्मॅलिडेट नसला पाहिजे. फॉर्मॅलिडेट सोबत जर तुम्ही रिएक्शन केले तर तुम्हाला काय मिळणार आहे, 1 डिग्री अल्कोहोल. हे आपण पाठ्यमागेच पाहिलेलं आहे, आलं लक्षात. पहा आपण इथं एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज ॲसिटाल्डिहाइड. याचं कॉमन नेम काय आहे, ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइडचं IPAC नेम काय लिहिणार, 1,2 कार्बन ॲटम आहे त्यामुळे वर्ड रूट काय येणार सांगा, एथ येणार. पुढे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे काय येणार, ANE येणार. ए रिमूव्ह करा, त्या ठिकाणी लिहा AL. दिस इज IPAC नेम इथेनॉल. पहा याची रिएक्शन करायची ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत. एनी ग्रिग्नार्ड रिएजंट, असं नाही की मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइडच घेतला पाहिजे, कुठलाही घेऊ शकतो आपण. पहा इथे आपण एक्झाम्पल घेऊया CH3MgCl किंवा CH3MgI. पहा CH3MgI दिस इज ग्रिग्नार्ड रिएजंट. पहा CH3 कॅरीत पार्शल निगेटिव्ह चार्ज, Mg कॅरीत पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. हा CH3 मायनस अटॅक कशावरती करेल, Cवरती का ओवरती. आत्ताच आपण पाहिलं होतं हा CH3 अटॅक कशावरती करेल, पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती. त्यामुळे हे 2 पाय इलेक्ट्रॉन्स ओवरती शिफ्ट होतील, ओवरती चार्ज येईल निगेटिव्ह, हा O मायनस आणि हा MgI. पहा फर्स्ट आपल्याला काय मिळेल, कॉम्प्लेक्स मिळेल. पहा CH3 पुढे C. आता पहा ह्या CH3नं ह्या Cवरती अटॅक केला आहे म्हणजे हा CH3 ह्या Cला अटॅच होईल. पहा मी तो खाली अटॅच करतो आहे CH3. इथे कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड H. पुढे आता इथे बॉन्ड कोणता राहणार, कार्बन ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड. इथे तयार झाला हा O मायनस आणि ह्या O मायनसला काय अटॅच होणार, OMgI. O मायनस आहे, Mg प्लस आहे. आलं लक्षात आहे. तर हे फर्स्ट काय तयार झालं, कॉम्प्लेक्स. नंतर याचं आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोलायसिस करायचं आहे. हायड्रोलायसिस H2O. हां काय तयार होणार, तर हा O मायनस काय करणार, इथला H प्लस घेईल. मग सांग काय तयार होणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड O. हा O मायनस इथला H घेईल, H प्लस घेईल म्हणजे काय तयार होईल, OH तयार होईल प्लस. आणि आपल्याला दुसरा एक बाय प्रोडक्ट कोणता मिळेल, पहा Mgला काय अटॅच आहे, हा आयोडीन. आणि इथला काय अटॅच आहे, हा OH. तर इथे आपल्याला हा अल्कोहोल मिळाला. पहा हाच अल्कोहोल अजून आपण कसा लिहू शकतो सांगा. पहा ह्या Cला काय अटॅच आहे, हा H अटॅच आहे. तर ह्या Cला अटॅच आहे हा H. त्यानंतर हा CH3 आपण खाली डाउनलोड डायरेक्शनमध्ये लिहिलेला आहे, तो असा थोडंसं आपण हॉरिझॉन्टल लिहूया CH3. तेच लिहिलं आपण, फक्त थोडंसं इथं जो CH3 होता तो आपण हॉरिझॉन्टल लिहिला आहे. अँड दिस इज प्रोपॅन्टोओएल आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे हा आणि याचा IPAC नेम काय, प्रोपॅन्टोओएल. अँड दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. हा जो अल्कोहोल आहे तो कोणता आहे, तर हा आहे 2 डिग्री अल्कोहोल. आलं लक्षात आहे. तर 2 डिग्री अल्कोहोल जर आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंटपासून जर तयार करायचं असेल तर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन कशासोबत करायची, अल्डिहाइड सोबत करायची, अदर दॅन फॉर्मॅलिडेट. म्हणजे अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मॅलिडेट. फॉर्मॅलिडेट सोडून तुम्ही कोणताही अल्डिहाइड घ्या, तुम्हाला काय मिळेल, सेकंडरी अल्कोहोल मिळेल. इथेनॉल ऑन रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट टू गिव्ह फर्स्ट कॉम्प्लेक्स
विच ऑन हायड्रोलायसिस गिव्स प्रोपॅन टू ओएल. आलं लक्षात, एकदम सिम्पल आहे. सेकंडरी अल्कोहोल नोट डाऊन करा हे. हां झालं नोट डाऊन करून. हां आता आपण प्रिपेअर करूया 3 डिग्री अल्कोहोल. हां थर्ड आहे 3 डिग्री अल्कोहोल. पहा जर आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंटपासून 3 डिग्री अल्कोहोल प्रिपेअर करत असेल तर काय करायचं, ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन कशासोबत करायची, कीटोनसोबत करायची. ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस कीटोन पहा जर आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंटपासून 3 डिग्री अल्कोहोल प्रिपेअर करत असेल तर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन कशासोबत करायची आहे, कीटोनसोबत करायची आहे. पहा याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. कीटोनचं एक्झाम्पल घेऊया. CH3C डबल बॉन्ड O CH3. पहा सेंटरला काय असतो, C डबल बॉन्ड O असतो आणि C डबल बॉन्ड Oच्या दोन्ही साईडला जर कार्बोनेटम असतील, अल्काइल ग्रुप असतील तर तो जो कंपाऊंड आहे तो कोणता होतो, कीटोन होतो. पहा याचं जे कॉमन नेम आहे ते कॉमन नेम आहे ॲसिटोन. याचं कॉमन नेम आहे ॲसिटोन. ॲसिटोनचा IUPAC नेम काय, 1 2 3 3 कार्बोनेटम आहेत त्यामुळे काय लिहिणार आपण, प्रोप. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे आपण काय लिहिणार, ANA लिहिणार. हे शेवटी ए रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी काय लिहायचं, ONA. कीटोनचा IUPAC नेम लिहिताना काय लिहितो आपण, ONE लिहितो. त्यामुळे ॲसिटोनचं IUPAC नेम करणार प्रोपॅनोन. पहा याची रिएक्शन आपल्याला करायची आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट, एनी ग्रिग्नार्ड रिएजंट, फॉर एक्झाम्पल CH3MgBr. CH3MgBr, CH3 पार्शियल निगेटिव्ह चार्ज, Mg पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. 6 हा CH3 मायनस कशावरती अटॅक करेल, तर या पॉझिटिव्हली चार्ज कार्बोनेटमवरती अटॅक करेल. हे 2 पाय इलेक्ट्रॉन्स ओवरती शिफ्ट होतील, ओवरती चार्ज येईल निगेटिव्ह आणि हा MgBr त्याला अटॅच होईल आणि आपल्याला फर्स्ट मिळेल कॉम्प्लेक्स CH3CCH3. हा पार्ट ॲज इट इज आहे, CH3CCH3. पहा हा CH3 याच्यावरती अटॅक करतोय म्हणजे ह्या सेला काय अटॅच होणार, ग्रिग्नार्ड रिएजंटमधला हा मिथाइल ग्रुप अटॅच होणार. पुढे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड राहणार, सिंगल बॉन्ड राहणार. ओवरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज येईल आणि त्याला हा पॉझिटिव्हली चार्ज MgBr अटॅच होईल, O मायनस Mg प्लस Br. तर हा फर्स्ट झाला कॉम्प्लेक्स. नंतर याचं काय करायचं, हायड्रोलायसिस करायचा, H2O. पहा काय करणार, O मायनस H प्लस केल आणि काय तयार होईल, CH3 सिंगल बॉन्ड O मायनस H प्लसवरती अटॅक करेल म्हणजेच हा H त्याला अटॅच होईल, OH तयार होईल. प्लस शिल्लक करायला येतं पहा Mgला काय अटॅच आहे, Br आणि इथला काय शिल्लक राहिला, OH तो इथे. पहा हा तयार झाला अल्कोहोल. पहा हे अल्कोहोलचा आपल्याला IUPAC नेम काय सांगता येईल, 1 2 3. 2ला CH3 त्यामुळे काय लिहिणार, 2 मिथाइल प्रोपॅन टू OL. 2 मिथाइल प्रोपॅन टू OL अँड दिस इज 3 डिग्री अल्कोहोल. पहा OH ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तो कार्बोनेटम कोणता आहे, 3 डिग्री कार्बोनेटम आहे आणि 3 डिग्री कार्बोनेटमला जर OH ग्रुप पाठवायचा असेल तर त्या अल्कोहोलला आपण काय म्हणतो, 3 डिग्री अल्कोहोल असं म्हणतो. समजलं हे. ग्रिग्नार्ड रिएजंटपासून आपल्याला 3ही टाईपचे अल्कोहोल्स तयार करता येतात, 1 डिग्री अल्कोहोल, 2 डिग्री अल्कोहोल अँड 3 डिग्री अल्कोहोल. Acetone on reaction with methyl magnesium bromide to give first complex which on hydrolysis gives 2 methyl propan 2 OL. याचं कॉमन नेम काय सांगता येईल सांगा बरं. OHला कोणता अल्काइल ग्रुप अटॅच, हा टर्शरी ब्युटाइल ग्रुप अटॅच आहे. दिस इज कॉल्ड टर्शरी ब्युटाइल ग्रुप अँड देअरफॉर कॉमन नेम ऑफ दिस अल्कोहोल इज टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, T ब्युटाइल अल्कोहोल. नोट डाऊन. काय प्रिपेअर केलं, ग्रिग्नार्ड रिएजंटपासून आपण 3ही टाईपचे अल्कोहोल्स तयार केलेत, 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोल्स. आपण थोडंसं परत एकदा रिवाईज करूया. पहा ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस फॉर्माल्डिहाइड HCHO. ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस फॉर्माल्डिहाइड 1 डिग्री अल्कोहोल तयार होईल, 1 डिग्री अल्कोहोल. ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस अल्डिहाइड.
ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मॅलिडेहाइड. फॉर्मॅलिडेहाइड सोडून कोणतं ॲल्डिहाइड तुम्ही इथं घ्या, काय तयार होणार? इथं मी ब्रॅकेटमध्ये लिहितोयच अदर दॅन फॉर्मॅलिडेहाइड HCHO. अदर दॅन फॉर्मॅलिडेहाइड गिव्ज सेकंडरी अल्कोहोल. आणि जर आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंटपासून जर 3 डिग्री अल्कोहोल तयार करायचं असेल तर काय करायचं? ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस केटोन गिव्ज 3 डिग्री अल्कोहोल. समजलं? पहा याच्यामध्ये आपण एक क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन मला सांग ग्रिग्नार्ड रिएजंट कसा तयार होतो? हे आपण हॅलोअल्केन्स अँड हॅलोरेन्समध्ये पाहिलं होतं. ग्रिग्नार्ड रिएजंट कसं तयार होतो? जर आपण अल्कायल हॅलाइडचे रिएक्शन जर समजा आपण मॅग्नेशियम मेटलसोबत जर केले तर काय तयार होतो? ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होतो. पहा ग्रिग्नार्ड रिएजंट CH3Br प्लस Mg. CH3Br दिस इज अल्कायल हॅलाइड मिथाइल ब्रोमाइड ब्रोमोमिथेन प्लस Mg इन प्रेझेन्स ऑफ इथर ड्राय इथर. काय तयार होईल पहा? हा फक्त Mg ह्या CH3च्या अल्कायल ग्रुपच्या आणि ह्या हॅलोजनच्या मधल्या म्हणजे काय तयार होईल? CH3MgBr अँड दिस इज ग्रिग्नार्ड रिएजंट मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. कधी कधी तुम्हाला नीट आणि जेईच्या क्वेश्चन्समध्ये डायरेक्ट ग्रिग्नार्ड रिएजंट देत नाहीत तर काय देणार? तुम्हाला अल्कायल हॅलाइड आणि मॅग्नेशियम मेटल देणार. मग अल्कायल हॅलाइड आणि मॅग्नेशियम मेटल याचे रिएक्शन झाले तर फर्स्ट काय तयार होतो? ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि मग तुम्ही हा जो तयार झालेला ग्रिग्नार्ड रिएजंट आहे तो तुम्ही फॉर्मॅलिडेहाइडसोबत रिएक्ट करू शकता, अल्डिहाइड्ससोबत रिएक्ट करू शकता, केटोनसोबत तुम्ही रिएक्ट करू शकता. जर ग्रिग्नार्ड रिएजंट तुम्ही अल्डिहाइडसोबत यूज केला फॉर्मॅलिडेहाइडसोबत तर 1 डिग्री मिळेल, अल्डिहाइडसोबत रिएक्ट केलं तर 2 डिग्री मिळेल, केटोनसोबत रिएक्ट केलं तर 3 डिग्री मिळेल. आपण एक्झाम्पल पाहूया असंच एक. क्वेश्चन इथे आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे. कोणता क्वेश्चन दिलेला आहे? तर आपल्याला फर्स्ट काय दिले ते अल्कायल हॅलाइड दिलेला आहे CH3CL आणि ॲरोवरती फर्स्ट लिहिलं आहे Mg इथर, सेकंड लिहिलं आहे फॉर्मॅलिडेहाइड CH2 डबल बॉन्ड O म्हणजे हा काय आहे? फॉर्मॅलिडेहाइड आहे. आणि आपल्याला थर्ड दिलेला आहे H3O+ म्हणजे हायड्रोलायसिस. आणि विचारले प्रोडक्ट कोणता तयार होईल? कोणता तयार होईल प्रोडक्ट सांगा बरं. एल सांगतो तुम्हाला प्रोडक्ट कोणता तयार होईल ते ट्राय करा. झालं सॉल्व करून? पहा आपण सॉल्व करूया. पहा याचं ॲन्सर काय पाहिजे? CH3CL हा कंपाऊंड आपण इथे काढला आहे आयसोप्रोपाइल क्लोराइड. पहा याची फर्स्ट रिएक्शन काय केले सांगा? फर्स्ट रिएक्शन केले त्यांनी Mg मेटलसोबत इन प्रेझेन्स ऑफ इथर. तर काय तयार होईल सांगा? पहा हा हॅलोजन आहे आणि हॅलोजन ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे ह्या दोघांच्यामध्ये फक्त काय ॲड करायचा? हा Mg. काय तयार होईल पहा? CH3MgCl. तर हा तयार झाला आपला ग्रिग्नार्ड रिएजंट. त्यानंतर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन कशासोबत केलं आहे? फॉर्मॅलिडेहाइड CH2 डबल बॉन्ड O याचा अर्थ हा काय आहे? फॉर्मॅलिडेहाइड आहे प्लस HC डबल बॉन्ड OH दिस इज फॉर्मॅलिडेहाइड. आता तुमच्या लक्षात आलं असेल ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन फॉर्मॅलिडेहाइडसोबत केल्यानंतर कोणता अल्कोहोल तयार होतो? प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. इथे फॉर्मॅलिडेहाइड घेतला आहे म्हणजे इथं 100% कोणता अल्कोहोल तयार होतो? प्रायमरी अल्कोहोल तयार होतो, 1 डिग्री अल्कोहोल तयार होतो. एकदम सिंपल आहे. पहा इथे निगेटिव्ह चार्ज कोणत्या कार्बन ॲटम होते? मॅग्नेशियमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्याच्यावरती नेहमी निगेटिव्ह चार्ज असतो. काय सांगितलं मी? कोणत्या कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज असतो? मॅग्नेशियमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्याच्यावरती चार्ज कोणता आहे? पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि ह्या Mgवरती चार्ज कोणता आहे? पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आता मला सांगा कोणता कार्बन ॲटम अटॅक करेल? तर हा कार्बन ॲटम अटॅक करेल. कशावरती अटॅक करेल? तर ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती अटॅक करेल. म्हणजे ह्या सीमध्ये आणि ह्या सीमध्ये बॉन्ड तयार होणार, बाकी इथे तयार होणार नाही कुठे. त्यामुळे कारणच पहा हे 2 इलेक्ट्रॉन्स ह्या ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होणार. काय तयार होईल? O- तयार होईल. हा O- आणि हा MgCl त्याला अटॅच होईल.
ओ मायनसला काय अटॅच होणार MgCl. पहा मग काय तयार होईल CH3 पुढे हा CH3 पहा ह्या सीमध्ये आणि ह्या सीमध्ये बॉन्ड तयार होईल. पहा CHC पहा ह्या सीला काय अटॅच आहेत हे दोन H अटॅच आहेत, हे दोन H अटॅच आहेत ते मी असं लिहितो इथं CH2 येते लक्षात. ह्या सीला H किती अटॅच आहेत दोन H अटॅच आहेत त्यामुळे आपण इथे काय लिहिलं CH2. पुढे ह्या सीमध्ये आणि ह्या ओमध्ये कोणता बॉन्ड राहील सिंगल बॉन्ड राहील. इथे काय तयार होईल O मायनस आणि ह्या O मायनसला काय अटॅच होणार हा Cl अटॅच होणार MgCl. O मायनस आहे Mg प्लस आहे. त्यानंतर थर्डमध्ये काय त्याला केलं आहे H3O प्लस लिहिलं आहे. याचा अर्थ हायड्रोलायसिस केलेला आहे. यातला H प्लस कोण घेतो हा O मायनस घेतो. मग सांगा काय तयार होईल O मायनसनं जर समजा इथला H घेतला तर काय तयार होईल CH3 सिंगल बॉन्ड CH2 पहा इथं काय तयार झाला आता OH प्लस हा MgCl आणि इथला OH काय तयार होईल MgClOH. मग सांगा हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता आहे हाच कंपाऊंड आपण अजून कसं लिहू शकतो पहा हा CH3 पुढे CHला काय अटॅच CHला पुढे काय अटॅच आहे CH2 आणि पुढे आहे OH. कोणता अल्कोहोल आहे सांगा हा तर हा आहे 1 डिग्री अल्कोहोल. पहा OH ग्रुप ज्या कार्बनटमला अटॅच आहे तो कार्बनटम कोणता आहे 1 डिग्री कार्बनटम आहे आणि त्यामुळे हा जो अल्कोहोल आहे तो अल्कोहोल कोणता आहे 1 डिग्री अल्कोहोल. एकदम सिंपल आहे एकदम सिंपल. पहा इथं IPSNM काय लिहिता येईल दिस इज फर्स्ट कार्बनटम सेकंड अँड थर्ड. सेकंडला काय अटॅच आहे मिथाइल ग्रुप अटॅच आहे त्यामुळे काय लिहिणार आपण 2 मिथाइल पुढे प्रोपॅन 1 OL 2 मिथाइल प्रोपॅन 1 OL. एकदम सिंपल आहे हे समजलं सर्वांना. पहा आता याच्यावरून जर समजा आपल्याला अल्कोहोल दिला आणि विचारलं तर हा अल्कोहोल कोणत्या ग्रिग्नार्ड रिजनपासून तयार झाला आहे तुमच्या लक्षात राहिलं हे रिएक्शन कशी झाली ते. तर हे फर्स्ट नोट डाऊन करा. झालं नोट डाऊन करून हे पाहता. समजा तुम्हाला हा अल्कोहोलच दिला फक्त हा अल्कोहोल दिला आणि विचारलं की हा अल्कोहोल कोणत्या ग्रिग्नार्ड रिजनपासून आणि कोणत्या कार्बोनिल कंपाऊंडपासून तयार झाला आहे तर हे तुम्ही कसं ओळखणार. तर याच्यामध्ये फर्स्ट चेक करायचं हा अल्कोहोल कोणता आहे. सांगा हा अल्कोहोल कोणता आहे 1 डिग्री अल्कोहोल आहे. हा 1 डिग्री अल्कोहोल आहे याचा अर्थ हा अल्कोहोल कशापासून बनलेला आहे फॉर्मॅल्डिहाइडपासून बनलेला आहे. एवढं तर समजतं आहे 1 डिग्री अल्कोहोल आहे हा आणि 1 डिग्री अल्कोहोल हे कशापासून तयार होतात नेहमी फॉर्मॅल्डिहाइडपासून तयार होतात. पहा इथं काय करतो मी तर हा जो CH2 पार्ट आहे तो कोणता आहे प्रायमरी अल्कोहोल. पहा CH2OH म्हणजे आपला प्रायमरी अल्कोहोल आहे. पहा याचे मी 2 पार्ट करतो. कोणते 2 पार्ट करतो एक पार्ट करतो मी CH2OH आणि हा करतो मी सेकंड पार्ट. पहा हा जो CH2OH ग्रुप आला आहे CH2OH ग्रुप तो आला कुठून सांगा तर हा जो ग्रुप येतो तो कुठून येतो फॉर्मॅल्डिहाइडपासून HCHO. मग हा जो राहिलेला पार्ट आहे तो पार्ट कोणता आहे ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. पहा CH3 फक्त ह्या CHला काय अटॅच करत होतो मी पहा डबल बॉन्ड ह्या 2 कार्बनमध्ये होतं ना आणि तिथून आपण हा काट मारलेला आहे. मग ह्या CHला काय अटॅच करतं Mg आणि हॅलोजन अटॅच करा. कोणताही तुम्ही हॅलोजन अटॅच करू शकता. पहा समजा मी याला अटॅच केलं ह्या CHला MgCl किंवा MgBr पण मी अटॅच करू शकतो. याचा अर्थ हा जो अल्कोहोल तयार झाला आहे तो अल्कोहोल पहा कशापासून तयार झालेला आहे तर CH3 MgCl किंवा MgBr आयसोप्रोपिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. CH3 म्हणजे कोणता ग्रुप आहे आयसोप्रोपिल. पुढे हा MgCl म्हणजे मॅग्नेशियम क्लोराइड आयसोप्रोपिल मॅग्नेशियम क्लोराइड आणि फॉर्मॅल्डिहाइड HCHO. येते लक्षात. जर तुम्हाला ग्रिग्नार्ड रिजन दिला फॉर्मॅल्डिहाइड दिला तर तुम्हाला अल्कोहोल तयार करता आला पाहिजे. ग्रिग्नार्ड रिजन दिला फॉर्मॅल्डिहाइड दिला तर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल तयार करता आला पाहिजे किंवा तुम्हाला अल्कोहोल दिला तर तो अल्कोहोल कोणत्या ग्रिग्नार्ड रिजनपासून आणि कोणत्या अल्डिहाइडपासून तयार झाला आहे ते सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे कारण याच्यावरतीच आपल्याला नीटमध्ये आणि जेईमध्ये क्वेश्चन्स विचारतात. हे नोट डाऊन करून घ्या. याच्यावरचा आपण एक क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन कोणता आहे पहा शो हाऊ आर दी फॉलोइंग अल्कोहोल्स प्रिपेअर्ड बाय दी रिएक्शन ऑफ ए सुटेबल ग्रिग्नार्ड रिएजंट ऑन मिथॅनल. Show how are the following alcohols prepared by
द रिएक्शन ऑफ ए सुटेबल ग्रिग्नन रिएजंट ऑन मिथेनॉल. म्हणजे खाली हे जे तुम्हाला अल्कोहोल्स दिलेले आहेत तर ते अल्कोहोल्स मिथेनॉल म्हणजे लक्षात फॉर्माल्डिहाइड आणि कोणत्या सुटेबल ग्रिग्नन रिएजंटपासून तयार झालेत ते तुम्हाला विचारलेलं आहे. तर पहा याचं ॲन्सर काय आहे पहा ॲन्सर. तर याच्यामध्ये फर्स्ट पहा हा जो अल्कोहोल आहे हा अल्कोहोल मिथेनॉल आणि कोणत्या ग्रिग्नन रिएजंटपासून तयार झाला आहे पहा. मला सांगा हा जो अल्कोहोल आहे तो अल्कोहोल कोणता आहे पहा. इथे आपण काय लिहू शकतो सांगा. हे आहे CH3 पुढे सिंगल बॉन्ड हे 3 लाईन जंक्शन CH सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड 2 लाईन जंक्शन CH2 आणि हा पुढे आहे OH. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे हा 1 डिग्री अल्कोहोल. एकदम सिंपल आहे 1 डिग्री अल्कोहोल कारण OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम कोणता आहे 1 डिग्री कार्बन ॲटम आहे आणि 1 डिग्री कार्बन ॲटमला OH ग्रुप जर अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो 1 डिग्री अल्कोहोल. तर मी तुम्हाला काय सांगितलं आहे हा जो CH2OH पार्ट आहे पहा इथून आपल्याला हा फक्त ब्रेक करायचा आहे. तर हा जो CH2OH ग्रुप आहे तो CH2OH ग्रुप म्हणजेच आपला काय असणार आहे HCHO मिथेनॉल प्लस आणि सेकंड पार्ट म्हणजे आपला कोणता आहे हा. तर हा पार्ट आपला कोणता असणार आहे ग्रिग्नर रिएजंट पहा CH3 पुढे CH3 ह्या CHला काय अटॅच करायचं Mg आणि हॅलोजन. कोणतंही हॅलोजन तुम्ही अटॅच करू शकता. दिस इज आयसोप्रोपिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आणि फॉर्माल्डिहाइड ह्या 2 कंपाऊंडपासून हा अल्कोहोल तयार झालेला आहे. पहा सेकंडमध्ये सांगा कोणकोणते ग्रिग्नन रिएजंट असणार आहे कोणता ग्रिग्नन रिएजंट असणार आहे पहा CH2OH इथे लक्षात आहे हे 2 लाईन जंक्शन आहे. 2 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं CH2 आणि हा OH इथे लक्षात आहे पहा हेच आपण असंही लिहू शकतो पहा दिस इज सायक्लोहेक्झेन पुढे हा 2 लाईन जंक्शन CH2 आणि हा OH. मला सांगा कोणता बॉन्ड ब्रेक करणार तुम्ही तर फक्त काय करायचं तुम्हाला हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे. मग हा जो CH2OH ग्रुप आहे तो CH2OH ग्रुप आला कशापासून तर फॉर्माल्डिहाइडपासून HCHO कारण हा पण कोणता अल्कोहोल आहे प्रायमरी अल्कोहोल आहे CH2OH. येथे लक्षात CH2OH म्हणजे आपला प्रायमरी अल्कोहोल आहे तो येतो कशापासून फॉर्माल्डिहाइड. मग राहिलेला हा पार्ट कोणता आहे पहा दिस इज सायक्लोहेक्झेन पहा ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच करायचं Mg आणि Br. तर हा झाला ग्रिग्नन रिएजंट आणि हा झाला फॉर्माल्डिहाइड. सेम त्या टाईप तुम्हाला थर्ड सॉल्व करता येईल. थर्ड तुम्ही सॉल्व करा हे तुमच्यासाठी या होमवर्कसाठी. तर कोणत्या ग्रिग्नन रिएजंटपासून आणि फॉर्माल्डिहाइडपासून हा तयार झाला आहे ते आपल्याला विचारलेला आहे हा अल्कोहोल. दिस इज बेन्झिल अल्कोहोल. हे नोट डाऊन करा. पहा इथे तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 2 रिएक्शन दिलेले आहेत. क्वेश्चन काय आहे पहा राईट दी प्रोडक्ट्स ऑफ फॉलोविंग रिएक्शन्स. तर ह्या 2 रिएक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत आणि यांचे तुम्हाला फक्त काय लिहायचे आहेत प्रोडक्ट लिहायचे आहेत. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स आत्ता आपण पाहिलेत. आलं लक्षात आहे हे नोट डाऊन करा. झालं नोट डाऊन करून. पहा त्यानंतर आपण पाहतोय ईस्टर बी कंपाऊंड आहे ईस्टर. हां ईस्टर आपण जनरली कसं लिहितो पहा ईस्टर आपण जनरली लिहितो RC डबल बॉन्ड OR. एका ठिकाणी आपण काय करूया R डॅश करूया. दिस इज कॉल्ड ईस्टर. तर आपल्याला काय करायचं आहे ग्रिग्नन रिएजंटची रिएक्शन ईस्टरसोबत करायची आहे आणि त्यापासून आपल्याला अल्कोहोल तयार करायचे आहेत. तर याच्यामध्ये नीट पहा याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट काय लिहायचा आहे तर आपल्याला याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे पहा नोट इम्पॉर्टंट नोट आहे 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोल्स 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोल्स कॅन बी प्रिपेअर्ड. जर आपण ग्रिग्नन रिएजंटची रिएक्शन ईस्टरसोबत जर केले तर आपल्याला काय म्हणतात एक तर 2 डिग्री किंवा 3 डिग्री याच्यामध्ये आपल्याला 1 डिग्री अल्कोहोल प्रिपेअर करता येत नाहीत. ईस्टर आणि ग्रिग्नन रिएजंटपासून आपल्याला 1 डिग्री अल्कोहोल मिळत नाहीत. इथं आपण अजून एक पॉईंट मेन्शन करूया. इथं पहा सेकंड पॉईंट करायचा 1 डिग्री अल्कोहोल्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड 1 डिग्री अल्कोहोल्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड. तर ह्या मेथडनं आपल्याला 1 डिग्री अल्कोहोल प्रिपेअर करता येत नाहीत. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड पॉईंट आहे
एक्सेस ग्रिग्नार्ड रिएजंट यूज. तर याच्यामध्ये आपल्याला काय यूज करावं लागतं, एक्सेस ग्रिग्नार्ड रिएजंट. एक्सेस म्हणजे किती, 2 मोल्स ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. जर आपण ईस्टरचे रिएक्शन 2 मोल्स ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत जर केले तर आपल्याला काय मिळतो, अल्कोहोल मिळतो. लक्षात आहे पहा, याच्यामध्ये 3 पॉईंट महत्त्वाचे लक्ष ठेवायचे. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट कोणता लक्ष ठेवायचा आहे, 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोल्स कॅन बी प्रिपेअर्ड. ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस ईस्टर एक तर 2 डिग्री अल्कोहोल तयार होतो किंवा 3 डिग्री अल्कोहोल तयार होतो. 1 डिग्री अल्कोहोल्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड. तर ह्या मेथडनं आपल्याला 1 डिग्री अल्कोहोल प्रिपेअर करता येत नाही. थर्ड पॉईंट, एक्सेस ग्रिग्नार्ड रिएजंट यूज. जर आपल्याला ईस्टरपासून आणि ग्रिग्नार्ड रिएजंटपासून जर अल्कोहोल प्रिपेअर करत असेल तर आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट एक्सेस यूज करावा लागतो. म्हणजेच आपल्याला 2 मोल ग्रिग्नार्ड रिएजंटचे यूज करायला लागतात. हे नोट डाऊन करा. आपण याचे एक्झाम्पल्स पाहूया. झालं नोट डाऊन करून हे पहा. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. ईस्टर RC⋯OR'. हे R आणि R' सेम असतील किंवा डिफरंट असतील. पहा आपण जनरल रिएक्शन लिहूया. RC⋯OR'. पहा RC⋯OR'. दिस इज ईस्टर. प्लस आपण काय करूया, ग्रिग्नार्ड रिएजंट घेऊया. ग्रिग्नार्ड रिएजंट आपण जनरली कसं लिहितो पहा, RMgX. RMgX म्हणजेच काय, ग्रिग्नार्ड रिएजंट. पहा R वरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज, आणि MG वरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज. हा जो R- आहे तो R- कशावरती अटॅक करेल, तर पॉझिटिव्हली चार्ज कार्बोनेटमवरती हा अटॅक करेल. म्हणजे हा जो R आहे तो R कुठे अटॅच होईल, ह्या Cला अटॅच होईल. त्यामुळे काय होणार, C आणि O मधले जे 2 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 पाय इलेक्ट्रॉन्स ओवरती शिफ्ट होणार. ओवरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज येईल, O- तयार होईल. हा O- काय अटॅच होणार, हा Mg+X तयार होणार. म्हणजे आपल्याला फर्स्ट काय मिळेल पहा, R पुढे C, ह्या Cला अटॅच आहे OR'. पहा हा जो R आहे तो R ह्या Cला अटॅच होणार. पहा ह्या Cला काय अटॅच होणार, हा R अटॅच होणार. पुढे C आणि O मध्ये बॉन्ड कोणता राहणार, सिंगल बॉन्ड राहणार. इथे येणार O- आणि या Oला काय अटॅच होणार, हा Mg+X. ओवरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, आणि MG वरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता पहा नीट लक्ष द्यायचं. पहा इथे काय होतं, ऑक्सिजन ॲटमवरती काय झालेत, हे 2 इलेक्ट्रॉन्स शिफ्ट झालेत. पहा हे 2 इलेक्ट्रॉन्स ओवरती शिफ्ट झालेत. ते 2 इलेक्ट्रॉन्स परत काय होतात, ह्या C आणि O मध्ये शिफ्ट होतात. आणि त्यामुळे हा जो R'⋯O आहे तो काय करतो, हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स घेऊन तो काय होतो, रिमूव्ह होतो. म्हणजे हा जो R'⋯O आहे तो R'⋯O हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन काय होतो, तो रिमूव्ह होतो. कारण R'⋯O हा कसा आहे, गुड लिव्हिंग ग्रुप आहे. पहा इथे R'⋯O असेल किंवा हॅलोजन असेल, कुठलाही असेल तर तो कसा असणार आहे, इथं गुड लिव्हिंग ग्रुप आहे. आणि त्यामुळे इथं R'⋯O- काय होतो, रिमूव्ह होतो. पहा इथं मी लिहितोय R'⋯O. ओवरती हा काय येणार, निगेटिव्ह चार्ज, हा काय होतो इथं रिमूव्ह होतो. मग पहा शिल्लक काय राहिलं, इथं R शिल्लक राहिला. R पुढे C, ह्या Cला काय अटॅच आहे, हा R अटॅच आहे, हा R मी इथं लिहिला. पहा C आणि O मध्ये काय तयार होईल, हा डबल बॉन्ड O तयार होईल. पहा हे 2 इलेक्ट्रॉन परत इथे शिफ्ट झालेत. म्हणजे C आणि O मध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. आणि आपल्याला फर्स्ट हा कंपाऊंड मिळेल. हा कंपाऊंड कोणता आहे, दिस इज केटोन. कोणतं कंपाऊंड तयार झालं, केटोन तयार झाला. आता आपण काय करतोय, एक्सेस ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करतोय. इथे आपण काय यूज केलं, 1 मोल आपण इथे यूज केला. आता इथं आपण करूया सेकंड मोल यूज, RMgX. दिस इज सेकंड मोल ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. येते लक्षात, दिस इज सेकंड मोल ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. दिस इज फर्स्ट मोल ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. दिस इज सेकंड मोल ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. हा R- आहे, Mg+ आहे. आता इथून पुढे तर आपल्याला माहिती आहे, केटोन प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट काय तयार होतो, टर्शियरी अल्कोहोल तयार होतो. केटोन प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट काय तयार होतो, टर्शियरी अल्कोहोल तयार होतो. आताच आपण पाहिले. मग काय तयार होईल, हा R- ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनवरती अटॅक करेल. हे 2 इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट होतील आणि काय तयार होईल पहा, RC. हा जो R आहे तो R ह्या Cला अटॅच होईल. इथे कोणता बॉन्ड राहील, सिंगल बॉन्ड OMgX. इथं आपण X OMgX. इथे लक्षात आहे, एकदम सिंपल आहे. कॉम्प्लेक्स तयार होईल. नंतर आपण काय करणार याचं, हायड्रोलायसिस H3O+. पहा O- आहे, Mg+ आहे. हा O- काय करेल, ह्या H+ वरती अटॅक करेल, H+ वरती अटॅक करेल. त्यामुळे
यातला एक एच प्लस हा कुठं अटॅच होईल, ह्या ओ मायनसला अटॅच होईल आणि काय तयार होईल, आर सी आर आर सिंगल बॉन्ड ओ एच. कोणता अल्कोहोल तयार झाला, हा 3 डिग्री अल्कोहोल. 3 डिग्री अल्कोहोल. स्टार्टिंगलाच आपण काय सांगितलं होतं, इस्टरपासून एकतर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल तयार करता येतो किंवा आपल्याला 3 डिग्री अल्कोहोल तयार करता येतो. कशापासून, इस्टरपासून आणि ग्रिग्नार्ड रिजनपासून. समजलं हे नोट डाऊन करा. हां, इथे बाय प्रोडक्ट कोणता मिळेल सांगा, एम जीला काय अटॅच आहे, एक्स आणि काय अटॅच होईल, ओ एच. म्हणजे इथं बाय प्रोडक्ट कोणता मिळेल, एम जी त्याला अटॅच होईल एक्स आणि ओ एच. ते तुम्ही लिहू शकता, एम जी एक्स ओ एच. लक्षात आलं. पहा, हे झाली जनरल रिएक्शन. पहा, ॲक्च्युअली आपण याचं एक्झाम्पल घेऊया. पहा, याचं एक्झाम्पल आहे. पहा, एक्झाम्पल CH3 CH3 CH2 C डबल बॉन्ड O O CH3. हां, याचा IPSC नेहमी काय, पहा ओला काय अटॅच आहे, CH3 म्हणजे काय असतो सांगा, मिथाइल ग्रुप असतो. 1 2 3 3 कार्बन आहेत, त्यामुळे आपण काय लिहितो, प्रोप. कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे आपण काय लिहितो, ANA. हा इस्टर आहे, त्यामुळे आपण काय करतो, ए रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी काय लिहितो, OATE. दिस इज IPSC नेम मिथाइल प्रोपॅनॉइड. पहा, याची रिएक्शन आपण करतोय ग्रिग्नार्ड रिएजनसोबत. ग्रिग्नार्ड रिएजन आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल CH3MgBr. CH3MgBr हा आपण ग्रिग्नार्ड रिएजन घेतलेला आहे. तर आपल्याला हे किती यूज करावं लागणार आहेत, तर 2 यूज करावं लागणार आहेत. तर आपण इथं फर्स्ट काय करूया, 1 मोल यूज करूया CH3MgBrचा. पहा, हा CH3 मायनस आहे, हा Mg प्लस Br आहे. हा CH3 मायनस काय करेल, ह्या C वरती अटॅक करेल, 2 इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतील, म्हणजे काय तयार होईल, CH3 CH2. पुढे पहा, C याला काय अटॅच आहे, हा OCH3 आणि याला ह्या Cला काय अटॅच होणार, हा CH3. पहा, CH3 हा ह्या Cला अटॅच होईल. हा जो CH3 अटॅच झाला आहे तो CH3 आला कुठून सांगा, तर हा CH3 आला आहे ग्रिग्नार्ड रिजनमधून. आलं लक्षात आहे. पहा, याला मी काय करतोय, तर याला स्टार करतोय. पहा, ह्या CH3ला मी काय करतो, हे स्टार करतोय. पहा, त्यानंतर काय होणार, ह्या Cमध्ये आणि ह्या ओमध्ये कोणता बॉन्ड होणार, सिंगल बॉन्ड O. आणि ह्या ओला काय अटॅच होणार, MgBr अटॅच होणार. ओवरती चार्ज कोणता येणार, निगेटिव्ह चार्ज आणि MgBr वरती चार्ज येणार, पॉझिटिव्ह चार्ज. पहा, पुढे काय होणार, गुड लिव्हिंग ग्रुप रिमूव्ह होणार. कोणता आहे गुड लिव्हिंग ग्रुप, OCH3 इज गुड लिव्हिंग ग्रुप. हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील, C आणि O मध्ये डबल बॉन्ड तयार होईल. त्याच वेळेस CH3O काय करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन काय करेल, तो बाहेर पडेल. हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडेल. पहा, आपल्याला कंपाऊंड काय मिळाला, CH3 पुढे CH2 पुढे C आणि O मध्ये कोणता बॉन्ड तयार झाला, डबल बॉन्ड. पहा, खाली काय अटॅच आहे, CH3. इथं मी लिहितो हा CH3. आलं लक्षात. हा जो CH3 आलेला आहे तो CH3 आला कुठून सांगा, तर हा आलेला आहे ग्रिग्नार्ड रिजनपासून. CH3 काय तयार झाला, कीटोन तयार झाला. कोणता कीटोन आहे हा, दिस इज कॉल्ड ब्युटॅन-2-ONe. ब्युटॅन-2-ONe प्लस आपण काय करूया, सेकंड ग्रिग्नार्ड रिजन घेऊया. हाच घेऊया सेकंड, CH3MgBr. CH3 मायनस आहे, Mg प्लस Br आहे. पहा, काय तयार होणार, हा CH3 मायनस ह्या Cला अटॅक करणार, त्यामुळे हे 2 इलेक्ट्रॉन्स ओवरती शिफ्ट होणार आणि आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल, CH3 CH2 पुढे C. पहा, ह्या Cला काय अटॅच आहे, हा CH3. आता इथे एक CH3 अटॅच होणार. पहा, हा CH3 याला अटॅच होणार ह्या Cला. पहा, हा CH3. पहा, हा जो CH3 आहे तो ग्रिग्नार्ड रिजनपासून आलेला आहे, त्यामुळे मी याला काय करतो, स्टार करतो. हा पण कुठून आलेला आहे, ग्रिग्नार्ड रिजनपासूनच आलेला आहे ना. हा पण CH3 कुठून आलेला आहे, ग्रिग्नार्ड रिजनपासून आलेला आहे. त्यानंतर पहा, याच्यामध्ये C आणि O मध्ये कोणता बॉन्ड राहील, सिंगल बॉन्ड. पुढे काय अटॅच होणार, MgBr. O मायनस Mg प्लस Br. आणि लास्ट काय करायचं, हायड्रोलायसिस H3O प्लस. H3O प्लस यातला एक H प्लस कुठे अटॅच होईल, ह्या O मायनसला अटॅच होईल आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल CH3 CH2 पुढे C
सेल अटॅच CH3 CH3 सिंगल बॉन्ड, इथे काय तयार होईल OH. आलं लक्षात आहे. तर हा तयार झाला अल्कोहोल. अल्कोहोल कोणता हा, दिस इज 3 डिग्री अल्कोहोल. OH ग्रुप ज्या कार्बनटमला अटॅच आहे तो कार्बनटम कोणता आहे, 3 डिग्री कार्बनटम आहे. अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड 3 डिग्री अल्कोहोल. याचा IPS नेम काय सांगता येईल, ह्या एंडकडे नंबरिंग असेल 1 2 3 4. 2ला काय अटॅच आहे CH3, त्यामुळे काय होणार 2 मिथाइल पुढे टोटल कार्बनटम 4, त्यामुळे काय होणार ब्यूट, पुढे येणार AN2OL. 2 मिथाइल ब्युटॅन 2 OL हा अल्कोहोल तयार होईल. इथं लक्षात. आता पहा ह्या अल्कोहोलमध्ये हे जे 2 मिथाइल ग्रुप आलेले आहेत, हे 2 मिथाइल ग्रुप कुठून आलेले आहेत सांगा. तर हे 2 मिथाइल ग्रुप आलेले आहेत ग्रिग्नार्ड रिजनमधून. पहा टर्शरी अल्कोहोलला जे 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत ते दोन्ही मिथाइल ग्रुप जर सेम असतील, म्हणजे तुम्हाला कंपाऊंड कसं आयडेंटिफाय करायचं सांगतो. काय करणार, तुम्हाला एक टर्शरी अल्कोहोल देणार आणि विचारणार कोणत्या इस्टरपासून आणि कोणत्या ग्रिग्नार्ड रिजनपासून हे तयार झाले ते तुम्हाला विचारणार. जे 2 तुम्हाला अल्काइल ग्रुप सेम दिसतील, जे 2 अल्काइल ग्रुप तुम्हाला सेम दिसतील टर्शियरी अल्कोहोलमध्ये, ते 2 अल्काइल ग्रुप कुठून आलेले असतील, तर ते आलेले असतील ग्रिग्नार्ड रिजनपासून. अशा टाईपचे एक आपण क्वेश्चन घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे तुम्ही नोट डाऊन करा. पहा मिथाइल प्रोपॅनोएटपासून कोणता अल्कोहोल तयार झाला, 2 मिथाइल ब्युटॅन 2 OL, जेव्हा आपण त्याचे रिएक्शन मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइडसोबत केली. असं काय नाही की आपण इथं फक्त हाच ग्रिग्नार्ड रिजन घेऊ शकतो. आपण कोणताही इस्टर आणि कोणताही ग्रिग्नार्ड रिजन आपण घेऊ शकतो. फक्त तुम्हाला व्यवस्थित हे लिहिता आलं पाहिजे. जर तुम्हाला हे व्यवस्थित लिहिता आलं तर तुम्हाला कोणत्याही रिएक्शनचे प्रोडक्ट तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतात. आणि नेहमी लिहून प्रॅक्टिस करायचे, हे पाठ करायचं नाही आहे. जितके वेळेस तुम्ही ते लिहून काढाल, जितके तुम्ही जास्त एक्झाम्पल सॉल्व करताल, तेवढ्या वेळेस तुमच्या हे जास्त लक्षात राहील. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे हा, नोट डाऊन करा. याच्यावर तर आपण एक क्वेश्चन पाहूया. पहा क्वेश्चन काय दिलेला आहे, व्हॉट कॉम्बिनेशन्स ऑफ इस्टर अँड ग्रिग्नार्ड रिएजंट कुड यू यूज टू प्रिपेअर ईच ऑफ दी फॉलोइंग 3 डिग्री अल्कोहोल्स. तर तुम्हाला खाली हे जे 3 अल्कोहोल दिलेत, हे 3ही अल्कोहोल कोणते आहेत, 3 डिग्री अल्कोहोल्स आहेत. आणि विचारले काय तुम्हाला, तर यांचं कॉम्बिनेशन काय असेल, इस्टर आणि ग्रिग्नार्ड रिजन. कोणत्या इस्टरपासून आणि कोणत्या ग्रिग्नार्ड रिजनपासून हे 3 डिग्री अल्कोहोल्स तयार झालेले असतील. तर याचं पहा ॲन्सर काय आहे पहा. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया. ॲन्सर, तर याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला कोणता अल्कोहोल दिलेला आहे, C6H5OCOH, पुढे आहे CH2CH3 ट्वाईस. तर हा जो 3 डिग्री अल्कोहोल आहे तो कोणत्या इस्टरपासून आणि कोणत्या ग्रिग्नार्ड रिजनपासून तयार झाला असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. एकदम सिंपल आहे पहा. हेच आपण असं लिहू शकतो. C6H5COH, पुढे ह्या सेला CH2CH3 किती अटॅच आहेत, 2 आहेत. CH2CH3 एकदम सिंपल आहे. हे तर काढता येईल, एकदम सिंपल आहे. पहा त्यानंतर काय करायचं आहे, तर याच्यामध्ये पहा ह्या कार्बनटमला 3 डिग्री कार्बनटमला OH ग्रुप ज्या कार्बनटमला अटॅच आहे तो आहे 3 डिग्री कार्बनटम. ह्या 3 डिग्री कार्बनटमला हे जे 2 ग्रुप आहेत, हे 2 ग्रुप कसे आहेत, सेम आहेत ना. तर याचा अर्थ हे जे 2 सिमिलर ग्रुप आहेत हे आले कुठून, तर ग्रिग्नार्ड रिजनपासून आले. याचा अर्थ याचा तुम्ही काय तयार करा, ग्रिग्नार्ड रिजन तयार करा. पहा CH3 CH2 आणि ह्या CH2ला काय अटॅच करा, Mg, आणि Mgला कोणताही हॅलोजन तुम्ही अटॅच करा. म्हणजे ह्या रिएक्शनमध्ये जो ग्रिग्नार्ड रिजन असेल तर तो कोणता असेल, पहा CH3 CH2 पुढे Mg. पहा हा CH3 CH2ला Mg आणि Mgला तुम्ही कोणताही हॅलोजन अटॅच करू शकता. तर हा तुमचा काय असेल, ग्रिग्नार्ड रिजन CH3 CH2 Mg Br. 3 डिग्री कार्बनटमला जे 2 अल्काइल ग्रुप सेम आहेत तर ते येतात कुठून, ग्रिग्नार्ड रिजनपासून येतात. म्हणजे CH3 CH2 Mg Br. मग सांगा इस्टर कोणता असेल आता याच्यामध्ये, इस्टर, तर इस्टर कोणता असेल पहा C6H5 पुढे हा C पुढे काय, इस्टर म्हणजे काय असतं सांगा, C डबल बॉन्ड O आणि याला तुम्ही कोणताही R अटॅच करा, मिथाइल ग्रुप अटॅच करा, इथाइल ग्रुप अटॅच करा, N प्रोपाइल ग्रुप अटॅच करा, कोणताही, कारण हा नेहमी काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. त्यामुळे C6H5 C डबल बॉन्ड OR. तर हा R तुम्ही कोणता घेऊ शकता, समजा मी इथे घेतला हा CH3, तुम्ही असं नाही CH3, तुम्ही इथाइल पण ग्रुप घेऊ शकता. येथे समजलं हे. तर हा तुमचा असेल ग्रिग्नार्ड रिजन आणि हा असेल तुमचा
इस्टर एकदम सिंपल आहे. सेम त्या टाईप तुम्ही सेकंड आणि थर्डचं करायचं आहे. तर हे कोणत्या ग्रेग्नार्ड रिजनपासून आणि इस्टरपासून तयार झालं आहे ते तुम्ही सर्च करायचं आहे. आणि हाई अल्कोहोल 3 डिग्री अल्कोहोल आहे. तर तो कोणत्या कोणत्या ग्रेग्नार्ड रिजनपासून आणि कोणत्या इस्टरपासून तयार झाला ते तुम्हाला सर्च करायचं आहे. नोट डाऊन करा. हे पहा इस्टरवरती तुम्हाला एक होमवर्क दिलेला आहे. पहा एक रिएक्शन दिलेले आहे. हे रिएक्शन दिले आणि इथं तुम्हाला प्रोडक्ट कोणता तयार होईल ते फक्त तुम्हाला विचारलेलं आहे. तर एकदम सिंपल आहे. हे तुम्ही सॉल्व करू शकताय. येथे कोणता प्रोडक्ट मिळेल ते तुम्हाला फक्त विचारलेलं आहे. हे नोट डाऊन करा होमवर्क. झालं नोट डाऊन करून. पहा आपण किती पाहिले कंपाऊंड. तर 2 कंपाऊंड आपण पाहिलेत. फर्स्ट इज अल्डिहाइड्स अँड केटोन्स अँड सेकंड इज इस्टर. पहा ग्रेग्नार्ड रिजनपासून आपण काय तयार केलेत, अल्कोहोल्स तयार केलेत. त्यासाठी आपण 2 कोणते कंपाऊंड यूज केलेत. फर्स्ट आपण यूज केलं अल्डिहाइड्स अँड केटोन्स अँड सेकंड आपण यूज केलं इस्टर्स. तर आत्ता आपण याच्यामध्ये थर्ड यूज करतो आहे सी ॲसिड हॅलाइड. पहा ॲसिड हॅलाइडचं स्ट्रक्चर काय पहा. ॲसिड हॅलाइड म्हणजे RC+O(X). दिस इज कॉल्ड ॲसिड हॅलाइड RC+OX. RC+OX दिस इज कॉल्ड ॲसिड हॅलाइड. याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे तर अल्कोहोलचं प्रिपरेशन करायचं आहे बाय युझिंग ग्रेग्नार्ड रिजन. तर याच्यामध्ये पहा जसं आपण इस्टरमध्ये पाहिलं सेम त्या टाईप ॲसिड हॅलाइडमध्ये काही फरक नाही आहे. फक्त इस्टरमध्ये काय होतं एक्सच्या ठिकाणी OR' होता, त्या ठिकाणी आता फक्त काय आहे एक्स आहे. सिम्पल आहे. पण याच्यामध्ये आपण काय करूया एक्झाम्पल घ्या. तर R म्हणजे काय सांगा बरं. R म्हणजे एनी अल्काइल ऑर अरायल ग्रुप. पहा R आपण कोणता घेतला आहे मिथाइल. पुढे काय आहे C+O आणि हा X म्हणजेच काय एनी हॅलोजन ॲटम फॉर एक्झाम्पल Cl. व्हॉट इज द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड. द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज acetyl chloride. The common name of this compound is acetyl chloride and the IUPAC name of this compound is ethanoyl chloride. IUPAC name of this compound is ethanoyl chloride. पहा 1 2 2 कार्बन मध्ये त्यामुळे आपण काय घेतलं इथ. पुढे कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे आपण काय घेतलं ANE घेतलं आणि शेवटी ए रिमूव्ह करून त्या ठिकाणी आपण काय लिहिलं OYl क्लोराईड. C+OCl आहे तर काय लिहितो आपण OYl क्लोराईड. BR असेल तर OYl ब्रोमाइड लिहितो. हा झाला ॲसिड हॅलाइड ॲसिटिल क्लोराईड प्लस याच्यामध्ये आपण काय करतोय ग्रेग्नार्ड रिजनचे ॲडिशन करतोय. ग्रेग्नार्ड रिजन फॉर एक्झाम्पल CH3MgBr. दिस इज ग्रेग्नार्ड रिजन. पहा कार्बन टर्म कॅरीत पार्शियल निगेटिव्ह चार्ज, Mg कॅरीत पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तर हा CH3 मायनस काय करेल तर या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन टर्मवरती अटॅक करेल. हे 2 इलेक्ट्रॉन ह्या ओव्हरते शिफ्ट होतील. पहा सेम रिएक्शन्स आहेत. तुम्ही जेवढी लिहून प्रॅक्टिस करताल ना तेवढे हे रिएक्शन जास्त लक्षात राहतात. पहा हा CH3 ह्या Cवरती अटॅक करेल म्हणजे या Cला काय अटॅच होणार हा CH3. इथे काय अटॅच आहे Cl. इथे बॉन्ड कोणता राहील सिंगल बॉन्ड राहील. ओवरती चार्ज कोणता येणार निगेटिव्ह चार्ज येणार आणि त्याला हा काय अटॅच होणार MgBr अटॅच होणार MgBr प्लस. पहा नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आता हा Cl आहे. Cl हा कसा आहे गुड लिव्हिंग ग्रुप आहे. हॅलोजन कसे असतात गुड लिव्हिंग ग्रुप असतात. त्यामुळे काय होणार पहा हे 2 इलेक्ट्रॉन परत येथे शिफ्ट होणार. C आणि O मध्ये डबल बॉन्ड तयार होणार आणि परत हा Cl मायनस काय होणार रिमूव्ह होणार. म्हणजे काय रिमूव्ह होणार पाहिजे MgBr आणि त्याला काय अटॅच होणार Cl. म्हणजे Mgला काय अटॅच असेल ब्रोमिन आणि हॅलोजन म्हणजे हा Cl ब्रोमिन आणि Cl. हा Cl रिमूव्ह होणार. पहा कंपाऊंड आपल्याला काय मिळणार हा CH3 पुढे C. ह्या Cला काय अटॅच आहे डबल बॉन्ड O. पहा हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले म्हणजे Cला काय अटॅच होणार डबल बॉन्ड O. पुढे ह्या Cला काय अटॅच आहे CH3. तर आपल्याला फर्स्ट हा कंपाऊंड मिळेल अँड दिस इज कॉल्ड ॲसिटोन. केटोन तयार झाला ना. हा कोणता केटोन आहे हा ॲसिटोन किंवा याचा IUPAC नेम काय लिहितो आपण प्रोपॅनॉन. तर याच्यामध्ये काय करायचं अजून एक ग्रेग्नार्ड रिजन यूज करायचा 2 मोल्स ऑफ ग्रेग्नार्ड रिजन. जसं आपण इस्टरपासून अल्कोहोल तयार करण्यासाठी ग्रेग्नार्ड रिजनचे 2 मोल यूज केले होते सेम त्या टाईप ॲसिड हॅलाइडपासून जर आपल्याला अल्कोहोल तयार करायचं असेल तरीसुद्धा आपण काय करणार आहोत ग्रेग्नार्ड रिजनचे 2 मोल आपण यूज करणार आहोत. पहा दिस इज सेकंड मोल ऑफ ग्रेग्नार्ड रिजन CH3MgBr. CH3MgBr पार्शियल निगेटिव्ह चार्ज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. पहा हा CH3 मायनस काय करेल ह्या Cवरती अटॅक करेल. हे 2 इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट होतील. पहा काय तयार होईल CH3.
हा CH3 ह्या सेल अटॅच होणार CH3 इथं राहणार सिंगल बॉन्ड ओवरती चार्ज कोणता राहणार निगेटिव्ह चार्ज आणि त्याला काय अटॅच होणार हा पॉझिटिव्ह पार्ट MgBr एकदम सिंपल आहे. आणि फायनली याचं काय करायचं हायड्रोलायसिस H3O+. या O- ला काय अटॅच होणार H+ अटॅच होणार. मग पहा काय तयार होईल CH3 सिंगल बॉन्ड OH प्लस काय राहणार MgBrOH बाय प्रोडक्ट येते लक्षात MgBrOH हा बाय प्रोडक्ट तयार होईल. कोणता अल्कोहोल तयार झाला 3 डिग्री अल्कोहोल तयार झाला 3 डिग्री अल्कोहोल. ह्या 3 डिग्री अल्कोहोलचं IUPAC नेमकं असेल 1 2 3 2 ला CH3 2 मिथाइल प्रोपॅन 2 OL. आता इथे पहा मी स्टार करतोय ह्या CH3ला एक स्टार करतोय आणि ह्या CH3ला एक स्टार करतोय. याचा अर्थ काय होतो हे जे दोन मिथाइल ग्रुप दिसतात तुम्हाला सिमिलर तर हे दोन ज्या टर्शियरी अल्कोहोलमध्ये दोन अल्कल ग्रुप सेम असतात ते दोन अल्कल ग्रुप कुठून आलेले असतात तर ते आलेले असतात ग्रिग्नार्ड रिजनमधून. ते कुठून आलेले असतात ग्रिग्नार्ड रिजनमधून. आलं लक्षात आहे. म्हणजे ॲसिड हायलाइटपासून पण आपण काय तयार करू शकतो 3 डिग्री अल्कोहोल बाय युजिंग एक्सेस ग्रिग्नार्ड रिजन. नोट डाऊन. झालं नोट डाऊन करून हे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक होमवर्क देतोय. होमवर्क आहे. होमवर्क नोट डाऊन करा. तर इथे प्रोडक्ट कोणता मिळेल ते तुम्हाला विचारलेलं आहे. तुम्हाला हा कंपाऊंड दिलेला आहे आणि याचे रिएक्शन केले MgBr एक्सेस फॉलोड बाय हायड्रोलायसिस. कोणता कंपाऊंड तयार होईल ते तुम्हाला विचारलेलं आहे. नोट डाऊन. ग्रिग्नार्ड रिजनपासून जर आपल्याला अल्कोहोल तयार करायचं असतील तर आपण 3 टाईपचे कंपाऊंड यूज केलेत ग्रिग्नार्ड रिजनसोबत. कोणकोणते फर्स्ट आपण पाहिलं अल्डिहाइड्स आणि केटोन्स. सेकंड आपण पाहिलं इस्टर्स. थर्ड आपण पाहिलं ॲसिड हायलाइड्स आणि आता आपण फोर्थ पाहतोय इपॉक्साइड्स. इपॉक्साइड्स म्हणजे ऑक्झिडेंट्स यालाच आपण काय म्हणतो इथिलीन ऑक्साईड पण म्हणतो. आता हे इपॉक्साइड म्हणजे काय असतात ते एकदा पहा. इपॉक्साइडची डेफिनेशन काय पहा एकदम सिंपल डेफिनेशन आहे. तर इपॉक्साइड हे काय असतात सायक्लिक इथर असतात. हे सायक्लिक इथर्स with 3 membered ring. इपॉक्साइड्स काय असतात सायक्लिक इथर्स असतात. इथर्समध्ये कोणता फंक्शन ग्रुप असतो COC हा आहे इथरचा फंक्शन ग्रुप. हे पण तेच असतात फक्त कशा असतात सायक्लिक असतात. 3 मेंबर्ड रिंग असतात ते. 3 मेंबर्ड रिंग असतं ते सायक्लिक इथर्स विथ 3 मेंबर्ड रिंग. याचं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इपॉक्साइड्स म्हणजे काय असतात. हा आहे ऑक्सिजन ॲटम. त्यानंतर ह्या ऑक्सिजनला काय अटॅच करायचा CH2. ह्या ऑक्सिजनला अटॅच करायचा CH2 आणि ह्या दोघांच्यामध्ये हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. दिस इज कॉल्ड इपॉक्साइड्स. सायक्लिक इथर COC हा फंक्शन ग्रुप आहे म्हणजे इथर आहे आणि हे सायक्लिक फॉर्ममध्ये ना किती मेंबर सायक्लिक रिंग आहे सांगा. तर ही आहे 3 मेंबर सायक्लिक रिंग. हे जे सायक्लिक कंपाऊंड तयार झालं आहे याच्यामध्ये 3 ॲटम आहेत. हे 2 कार्बन ॲटम आणि हा ऑक्सिजन ॲटम. त्यामुळे आपण याला काय म्हणतो सायक्लिक इथर्स विथ 3 मेंबर रिंग कॉल्ड इपॉक्साइड्स. तर हे काय झालं इपॉक्साइड. याचं नाव आहे इथिलीन ऑक्साईड. CH2 सिंगल बॉन्ड CH2 इथिलीन ऑक्साईड. दिस इज इथिलीन ऑक्साईड. आता आपल्याला काय करायचं आहे तर ग्रिग्नार्ड रिजनची रिएक्शन ह्या इथिलीन ऑक्साईडसोबत करायची आहे. इथिलीन ऑक्साईडसोबत. आलं लक्षात आहे. इथली तुम्ही हे एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल CH2 सिंगल बॉन्ड CH2
दिस इज कॉल्ड इपॉक्साइड, इथिलीन ऑक्साईड. पहा याची रिएक्शन आपल्याला करायचं आहे ग्रिग्नार्ड रिजनसोबत. ग्रिग्नार्ड रिजन आपण पहा एक्झाम्पल पाहूया. ग्रिग्नार्ड रिजनचं CH3MgBr, CH3MgBr, दिस इज मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड प्लस. पहा याची रिएक्शन आपण करूया हा इथिलीन ऑक्साईडसोबत म्हणजे इपॉक्साईडसोबत. CH2 सिंगल बॉन्ड CH2O CH2. येतं लक्षात आहे, एकदम सिंपल आहे. मला सांग हा जो कार्बन ॲटम आहे तो कार्बन ॲटम कोणता आहे? दिस इज 1 डिग्री कार्बन ॲटम, दिस इज ऑल्सो 1 डिग्री कार्बन ॲटम. हा कार्बन ॲटम कोणता आहे? 1 डिग्री कार्बन ॲटम. हा कार्बन ॲटम कोणता आहे? 1 डिग्री कार्बन ॲटम. हा काय आहे? ग्रिग्नार्ड रिएजन. ग्रिग्नार्ड रिएजन प्लस इपॉक्साइड ही जी रिएक्शन आहे ती रिएक्शन कोणती आहे? SN2 रिएक्शन आहे. दिस इज कॉल्ड SN2 रिएक्शन, म्हणजे SN2 टाईपचं हे मेकॅनिझम आहे. तर आपल्याला माहीत आहे SN2साठी रिएक्टिव्हिटी ऑर्डर काय सांगा अल्कायल हॅलाइडची. SN2साठी रिएक्टिव्हिटी ऑर्डर काय आहे? 1 डिग्री अल्कायल हॅलाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन 2 डिग्री अल्कायल हॅलाइड दॅन 3 डिग्री अल्कायल हॅलाइड. दिस इज SN2 रिएक्टिव्हिटी ऑर्डर. इथे लक्षात आपण SN2 रिएक्शन ज्यावेळेस पाहिली होती हॅलो अल्केन्स अँड हॅलोजन्समध्ये तेव्हा हे आपण ऑर्डर दिलेले आहे. SN2साठी मोर रिएक्टिव्ह कोण आहे? 1 डिग्री दॅन 2 डिग्री दॅन 3 डिग्री. SN2 हा 3 डिग्रीवरती कधीही अटॅक करत नाही, ओनली 1 डिग्री अँड 2 डिग्री. अँड दिस इज रिएक्टिव्हिटी ऑर्डर 1 डिग्री इज मोर रिएक्टिव्ह दॅन 2 डिग्री अँड 2 डिग्री इज मोर रिएक्टिव्ह दॅन 3 डिग्री. इथे न्यूक्लियोफाईल कोणता आहे? CH3 मायनस. CH3 मायनस आहे आणि हा Mg+Br आहे. आता अटॅक कुठं होईल? हा पण 1 डिग्री आहे, हा पण 1 डिग्री आहे. हा CH3 मायनस समजा ह्या CH2वरती अटॅक केला तर काय होणार? ह्या CH2ला काय अटॅच होणार? हा CH3 अटॅच होणार आणि त्यामुळे काय होणार? ह्या कार्बनची फ्रिक्वेन्सी किती होणार? 5 होणार. आणि त्यामुळे काय होतं? कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामधला हा जो बॉन्ड आहे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स ह्या ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतात. जर समजा ह्या CH3नं याच्यावरती अटॅक केला असता तर कोणता बॉन्ड ब्रेक झाला असता? पटकन आन्सर द्या. हा CH3 जर याच्यावरती अटॅक केला, ह्या CH3नं जर याच्यावरती अटॅक केला तर हे 2 इलेक्ट्रॉन्स याच्यावरती शिफ्ट होतील ऑक्सिजन ॲटमवरती, हा बॉन्ड ब्रेक होईल. येथे लक्षात आहे, एकदम सिंपल आहे. आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? हा CH3 पुढे सिंगल बॉन्ड. CH3नं अटॅक कशावरती केला आहे? CH2वरती. CH3 आणि CH2मध्ये काय तयार होईल? सिंगल बॉन्ड तयार होईल. CH3 पुढे हा CH2 आणि ह्या CH2च्या मध्ये काय आहे? सिंगल बॉन्ड, हा CH2. पुढे CH2 आणि O याच्यामध्ये काय? हा सिंगल बॉन्ड आहे, हा O. हे 2 इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट झालेत म्हणजे ओवरती काय येणार? हा निगेटिव्ह चार्ज. त्यामुळे त्याला काय अटॅच होणार? हा पॉझिटिव्ह पार्ट ग्रिग्नार्ड रिजनमधला Mg+Br. Mg+Br. आणि लास्ट काय करायचं होतं? हायड्रोलायसिस करायचं H3O+. H3O+ काय करेल? हा जो O- आहे H+ घेईल, यातला H+ काय होईल? ह्या O- ला अटॅच होईल आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? CH3 CH2OH प्लस Mgला काय अटॅच आहे? हा Br. आणि इथे काय अटॅच होईल अजून? OH. तर हा तयार झाला अल्कोहोल CH3 CH2 CH2OH. कोणता अल्कोहोल आहे सांगा? हा प्रोपॅन 1OL. दिस इज प्रोपॅन 1OL अँड दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल आहे हा. एकदम सिंपल रिएक्शन आहे. आपण काय केलं? इपॉक्साईडपासून काय तयार केलं? आपण अल्कोहोल तयार केलं बाय युझिंग ग्रिग्नार्ड रिजन. आलं लक्षात आहे? हे नोट डाऊन करा. आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. झालं नोट डाऊन करून हे. आपण पाहूया एक्झाम्पल सेकंड. सेकंड एक्झाम्पल CH3 CH3MgBr प्लस इथे रिएक्शन काय होईल आता सांगा?
पहा CH3MgBr प्लस इपॉक्साईड हा सबस्टिट्युटेड इपॉक्साईड आहे. याच्यामध्ये हा कार्बन टर्म कोणता आहे? पहा हा कार्बन टर्म कोणता आहे? दिस इज हा कार्बन टर्म किती कार्बन टर्मला अटॅच आहे? तर हा कार्बन टर्म ह्या कार्बन टर्मला आणि ह्या कार्बन टर्मला अटॅच आहे. त्यामुळे हा कार्बन टर्म कोणता आहे? 2 डिग्री कार्बन टर्म. आणि हा जो कार्बन टर्म आहे तो कोणता आहे? 1 डिग्री कार्बन टर्म. पहा CH3MgBr मध्ये निगेटिव्हली चार्ज कोण आहे? CH3 मायनस Mg प्लस Br. हा CH3 मायनस कशावरती अटॅक करेल? 1 डिग्रीवरती अटॅक करेल का 2 डिग्रीवरती अटॅक करेल? मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आहे हे जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम कोणतं आहे? SN2 टाईपचं मेकॅनिझम आहे. आणि SN2साठी रिएक्टिव्हिटी ऑर्डर काय? 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री आहे. पहा 1 डिग्री 2 डिग्री आहे. अटॅक कशावरती होईल? फर्स्ट 1 डिग्रीवरती. 1 डिग्री नसेल तर 2 डिग्रीवरती अटॅक होईल. आलं लक्षात? तर हा जो CH3 मायनस आहे तो CH3 मायनस काय करेल? ह्या 1 डिग्रीवरती अटॅक करेल आणि त्यामुळे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या बॉन्डमधले ते 2 इलेक्ट्रॉन्स ह्या ओवरती शिफ्ट होतील. आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल? पहा CH3 पुढे मला हे काय आहे रे? हे 2 लाईन जंक्शन आहे ना. येते लक्षात? हे काय आहे? 2 लाईन जंक्शन. 2 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं? CH2. पहा काय होणार? ह्या CH2 मध्ये आणि ह्या CH3 मध्ये सिंगल बॉन्ड तयार होईल. येते लक्षात आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 पुढे हा बॉन्ड कोणता आहे? सिंगल बॉन्ड. हे किती लाईन जंक्शन आहे? 3 लाईन जंक्शन. 3 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं? CH. ह्या CHला काय अटॅच आहे? CH3 अटॅच आहे. पहा हा आहे CH3 अटॅच. पहा हे 2 इलेक्ट्रॉन्स ह्या ओवरती शिफ्ट झालेत आणि हा जो O आहे तो O कोणाला अटॅच आहे? तर ह्या CHला. CHमध्ये आणि ह्या ओमध्ये काय राहील? हा सिंगल बॉन्ड. हे 2 इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट झालेत त्यामुळे ओवरती चार्ज कोण देणार? निगेटिव्ह चार्ज. आणि त्याला काय अटॅच होणार? हा पॉझिटिव्ह पार्ट Mg प्लस Br. एकदम सिम्पल आहे. पहा फायनली याचं काय करायचं? आता हायड्रोलायसिस करा. H3O प्लस H3O प्लस काय होईल सांगा आता इथं? पहा CH3 CH2 CHO मायनस. ह्या O मायनसला काय अटॅच होईल? H प्लस अटॅच होईल आणि आपल्याला अल्कोहोल कोणता मिळेल? CH3 CH2 CH. पहा सिंगल बॉन्ड OH. ह्या CHला काय अटॅच आहे? CH3. हे आपण असं लिहू शकतो प्लस शिल्लक करायला इथं पहा Mg पुढे Br MgBr आणि हा OH. कोणता अल्कोहोल आहे हा? दिस इज ब्युटॅन 2OL. दिस इज ब्युटॅन 2OL. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. एकदम सिम्पल आहे. नोट डाऊन करा. फक्त अटॅक कशावरती करत आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. जर तुम्ही ह्या CH3 मायनसचा अटॅक जर या 2 डिग्रीवरती केला तर कंपाऊंड तुम्हाला वेगळा मिळतो. आलं लक्षात? त्यामुळे अटॅक कशावरती करायचं आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. नोट डाऊन. याच्यावरती आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे आणि तो क्वेश्चन काय आहे? पहा हे रिएक्शन दिलं आहे आणि विचारलं आहे प्रोडक्ट इज. पहा हे रिएक्शन दिलं आहे. याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला? इपॉक्साईड आहे ना. पहा CCO 3 मेंबर्ड सायक्लिक रिंग. दिस इज कॉल्ड इपॉक्साईड. पुढे काय दिलं आपल्याला? फर्स्ट CH3MgBr अँड सेकंड हायड्रोलायसिस. आता पहा ह्या CH3MgBrचा अटॅक कशावरती होईल ते खूप महत्त्वाचं आहे. पहा इथे काय आहे? CH3 मायनस आणि Mg प्लस Br. पहा इपॉक्साईडमध्ये हे 2 कार्बन टर्म पहा. दिस इज हा कोणता कार्बन टर्म सांगा? 1 डिग्री 2 डिग्री और 3 डिग्री. हा कार्बन टर्म किती कार्बन टर्मला अटॅच आहे? तर हा कार्बन टर्म 2 कार्बन टर्मला अटॅच आहे 1 and 2 अँड देअरफॉर दिस इज 2 डिग्री कार्बोनेटम. हा कार्बोनेटम किती कार्बन टर्मला अटॅच आहे? तर हा कार्बन टर्म 3 कार्बन टर्मला अटॅच आहे 1 2 and 3 अँड देअरफॉर दिस इज 3 डिग्री कार्बोनेटम. मला सांगा ह्या CH3 मायनसचा अटॅक कशावरती होणार? 2 डिग्रीवरती होणार का 3 डिग्रीवरती होणार? ऑर्डर आपण काय सांगितलं आहे? 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री. इथे 1 डिग्री नाही आहे मग राहिले का आता 2 डिग्री अँड 3 डिग्री. तर अटॅक कशावरती होईल सांगा? 2 डिग्री कार्बोनेटमवरती. म्हणजे ह्या CH3 मायनसचा अटॅक कशावरती होणार? ह्या 2 डिग्री कार्बोनेटमवरती. याचा अर्थ हा CH3 ह्या कार्बोनेटमला अटॅच होणार. त्यामुळे काय होणार पहा? आता हा बॉन्ड ब्रेक होणार. ह्या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन कोण घेणार? हा ऑक्सिनेटम घेणार आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल पहा? दिस इज सायक्लोपेंटेन रिंग ॲज इट इज. सायक्लोपेंटेन रिंग ॲज इट इज. पहा ह्या कार्बोनेटमवरती अटॅक कोणी केला आहे? CH3नं. म्हणजे इथे काय अटॅच होणार? हा CH3. पुढे हा बॉन्ड काय झाला आहे? ब्रेक झाला आहे. पहा ह्या सीला खाली काय अटॅच आहे? तर CH3 अटॅच आहे. हा CH3 इथे लक्षात आहे. एकदम सिम्पल आहे. CH3 त्यानंतर सिंगल बॉन्ड O. सिंगल बॉन्ड हा O आणि ओवरती हे 2 इलेक्ट्रॉन शिफ्ट झालेत आणि त्यामुळे ह्या ओवरती चार्ज कोण देणार? निगेटिव्ह चार्ज. पुढे त्याला काय अटॅच होणार? Mg प्लस Br.
एकदम सिंपल आहे ना. CH3 मधचा अटॅक याच्यावरती झाला आणि त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक झाला. हा नाही बॉन्ड ब्रेक होणार. जर याच्यावरती अटॅक झाला असता तर हा बॉन्ड ब्रेक झाला असता. समजतंय? जर CH3चा अटॅक याच्यावरती झाला असता तर हा बॉन्ड ब्रेक झाला असता. पण तसं होत नाही. CH3चा अटॅक 3 डिग्रीवरती होत नाही. CH3चा अटॅक हा 2 डिग्रीवरती होतो आणि त्यामुळे हे 2 इलेक्ट्रॉन ह्या ओवरती शिफ्ट होतात आणि आपल्याला हे स्ट्रक्चर मिळतं. फायनली याचं काय करायचं सांगा. फायनली याचं करायचं हायड्रोलायसिस. हा O मायनस काय करेल इथला H+ घेईल म्हणजे इथे काय तयार होईल सांगा. OH तयार होईल ना. मग सांग कोणता ऑप्शन करेक्ट आहे. विच ऑप्शन इज करेक्ट. C ऑप्शन इज करेक्ट. इथं CH3 अटॅच झाला आहे. CH3 इथे CH3 आणि इथे काय अटॅच होईल OH अटॅच होईल म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे. C ऑप्शन इज करेक्ट. C ऑप्शन इज करेक्ट. तर ठीक आहे. तर इथं आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम ग्रिग्नट रिजन. तर इथे आपण 4ही मेथड्स कंप्लीट केलेत. फर्स्ट मेथड आपण कोणती पाहिली होती. फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. सेकंड आपण पाहिलं होतं फ्रॉम अल्किन्स. थर्ड आपण पाहिलं फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स आणि आज आपण पाहिले शेवटची फ्रॉम ग्रिग्नट रिजन. आलं लक्षात आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.